राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयात हजर राहून केली स्वाक्षरी। नवे जामीनदार सादर करण्यासाठी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी। 2014 मध्ये संघावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधींवर राजेश कुंटेंकडून मानहानीचा खटला। हमारे नेता है, कानूनी प्रक्रिया उसके लिए आ रहे, तो स्वाभाविक स्वरूप में जामीनदार शिवराज पाटील चाकूरकरांनंतर आता हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावर सपकाळांनी केली स्वाक्षरी। कानूनी प्रक्रिया उसके लिए आ रहे, तो स्वाभाविक स्वरूप में हम महाराष्ट्र में आ रहे तो यहाँ रहना स्वाभाविक है। जाहिर सी बात है कि राहुल गांधी ने पर्दाफाश किया है और राहुल जी जो है वो बीजेपी और मोदी को का सही चेहरा सामने ला रहे, इसलिए इस प्रकार से उनको टार्गेट किया जा रहा है। सर मराठीमध्ये सांगा तुम्ही इकडे आलेला आहे। राहुल गांधी आज कायदेशीर का प्रक्रिया करता येत आहेत आणि महाराष्ट्रात येत असल्यामुळे स्वाभाविक स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी खडे आहोत। केस मजबूतीनं उभी आहे, आमचा विजय नक्की होईल, न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, लवकरात लवकर निकाल लागेल। तक्रारदार राजेश कुंटे यांची प्रतिक्रिया। न्यायावरती पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे लवकरात लवकर निर्णय लागेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या कार्यकर्त्यांवरती महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप केला होता, त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता आणि ह्या खोट्या वक्तव्यामुळे मी त्यांच्यावरती डिफामेशन केस भिवंडी कोर्टात दाखल केलेली आहे। सातत्यानं प्रयत्न करूनही काँग्रेसला मोठं अपयश। वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न। राहुल गांधी प्रकरणावर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। सातत्यानं प्रयत्न करून मागच्या तीनही निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं असं अपयश त्या ठिकाणी काँग्रेसला आलं असल्यामुळं ह्या पद्धतीचं कुठलं तरी वक्तव्य करणे किंवा कृती करणे आणि त्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी करत असतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली राहुल गांधींची भेट। तर 12 वर्ष होऊन गेले तरी केस सुरू आहे, हे दुर्दैव। सुरेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया। आपल्या देशाचं दुर्दैव आहे की 2014ची केस 12 वर्ष झाली, निकाल लागत नाही। हे सगळे निकाल हे ठीक आहे ना, अशा प्रकारचे निकाल तर 3 महिन्याच्यात लागायला पाहिजे, पण 12 वर्ष काय निकाल प्रलंबित ठेवू नये। मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींना दाखवण्यात आले काळे झेंडे। AI समिटमध्ये भारताचा अपमान केला असं म्हणत भाजपकडून काँग्रेसचा निषेध। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। परदेशात जाऊन राहुल गांधी भारताबद्दल चुकीचे शब्द वापरतात, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। राहुल गांधींना भाजपनं दाखवलेल्या काळ्या झेंड्यांविरोधात भिवंडीमध्ये काँग्रेसकडून निषेध व्यक्त, तर काँग्रेसकडूनही आंदोलनाचा इशारा। राहुल गांधींच्या विरोधात नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन। महाल भागातील टिळक पुतळा येथे आंदोलन। राहुल गांधी हे अपयशी माणूस आहेत, सत्ताधाऱ्यांनी नाही तर काँग्रेसनंच त्यांना काळे झेंडे दाखवायला पाहिजेत। मंत्री संजय शिरसाट यांची टीका। काळे झेंडे दाखवणार राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे। खरं तर सत्ताधारी पक्षाच्या कोणी काळे झेंडे दाखवायला नको, फक्त आता काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, कारण की इतकं डुबवलंय त्या काँग्रेसला। आता काँग्रेस शिल्लक राहिलीच नाही, त्यांना आता हद्दपार करण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतायत, म्हणून त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ता समीकरणाला येणार वेग। भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यात एकत्र। भाजप आणि राष्ट्रवादीची नवी खेळी। शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी असल्याचा डाव। सोलापूर महापालिकेच्या 10 पैकी 9 स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर। भाजपच्या 8 तर MIMच्या 1 सदस्यांची निवड। भाजपच्या आणखी 1 सदस्याची निवड बाकी। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारी रोजी सादर होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर करणार। 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारी पर्यंतचा हिशोब द्या। किशोरी पेडणेकरांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी।
धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खतखत, गटबाजीमुळे पराभवाची भावना, पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत, धूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता. संजय राऊत यांनी माफी मागितली आहे आणि यामुळे खटला मागे घेणार मंत्री दादा भुसे यांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सामना दैनिकात लेखाविरोधात भुसे यांनी दाखल केला होता खटला. हे प्रकरण संपल्यामुळे खासदार राऊत यांचंही स्पष्टीकरण. मालेगावच्या न्यायालयीन परिसरात खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसेंमध्ये हसत खेळत चर्चा. दादा भुसेंच्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणावरील सुनावणीसाठी संजय राऊत मालेगावात आले होते. आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा तपास यंत्रणांच्या समोर पुरावे सादर करावेत. धर्मराव बाबा आत्राम यांचा रोहित पवारांना सल्ला. तसंच डीजीसीआय आणि तपास यंत्रणांवर शंका उपस्थित करणे योग्य नसल्याची आत्राम यांची प्रतिक्रिया. नागपूर महापालिकेकडून मालमत्ता करात 4% वाढीचा प्रस्ताव. करवाढीला भाजपचा विरोध, तर वाढत्या खर्चाचा ताण आणि महसुलातील तूट लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांची तरतूद. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात थकबाकीचा हप्ता जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या सुरक्षेत कपात. दानवेंना दिली होती Y+ सुरक्षा कमी केल्याची पोलिसांची माहिती. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील पुढील सुनावणी 6 मार्चला होणार. आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये आरोपी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कोर्टाचे आदेश. 12वी बोर्डाच्या पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्याची माहिती. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल. नागपूर पेपरफुटी प्रकरणासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश. प्रकरणात सहभागी असलेल्या कुणालाही सोडलं जाणार नाही, तर खासगी शिकवणी क्लासचा यामध्ये सहभाग असेल त्यांच्यावर पण कारवाई होणार. भोयर यांची माहिती. सतर्क असलेला पर्यवेक्षक, त्याच्यामुळे ही घटना समोर आली. तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे. इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग, त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे. त्याच्यामुळे कोणीही यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही. बीड जिल्ह्यातल्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई. प्रमाणपत्र काढण्यासाठी लाच मागितल्याचा मुंडेंवर आरोप. तहसीलदारांच्या नांदेडमधील घराची झडती घेतली असता 13 तोळे सोनं आणि 55,000चा मुद्देमाल एसीबी कडून जप्त. दरम्यान या कारवाईनंतर तहसील कार्यालयासमोरच नागरिकांनी फोडले फटाके. तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतरचा जल्लोष. नेत्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काँग्रेस प्रवक्त्याच्या वाहन चालकाची 60 वर्षीय महिलेला धडक. आरोपी नरेंद्र जगतापला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अपघातावेळी काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी गाडीत नसल्याची माहिती. सोलापूर महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरचं तडकाफडकी निलंबन. रुग्ण महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचा डॉक्टरवर आरोप. पालिका आयुक्तांच्या डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना. नाशिकच्या सिन्नर शहरातील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता. पोलिसांकडून दाद मिळत नसल्यानं बेपत्ता मुलीच्या आईनं थेट आमदार संग्राम जगताप यांची घेतली भेट. यावेळी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं संग्राम जगताप यांचं आश्वासन. थार गाडीतून आलेल्या चोरट्यांनी पंढरपूरमध्ये एसटी कदम या सराफा व्यावसायिकाला लुटलं. गाडीनं बुलेटला धडक देत कदम यांना खाली पडलं. यानंतर सराफासह असलेली बॅग घेत चोरटे पसार. कदम गंभीर जखमी. शहरात भीतीचं वातावरण. पोलीस असल्याचं सांगून भामट्यांनी पळवले वृद्धेचे 1.5 लाखांचे दागिने. सुने जळगाव परिसरातील घटना. आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय, पुढे जाऊ नका असं सांगून केली फसवणूक. शनीपेठ पोलीस ठाण्यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये चहात विष कालवून नातवानंच केली आजीची हत्या. दागिने लुटण्यासाठी हत्या केल्याची आरोपी प्रेम भिवंगडीची कबुली. स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवताना विरोध करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. या प्रकरणी 46 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर 4 जणांना अटक. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून बोरी बंदची हाक.
हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतल्याचा आरोप करत व्हिडिओ पोस्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी व्हिडिओ केला पोस्ट. धनगरवाडी गावामध्ये सिंचन विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपहार झाल्याचा केला होता आरोप. जळगावात न्यायालयाच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई. खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागानं फिरवला हातोडा. ट्रॅफिक गार्डनची जागा न्यायालयाच्या इमारतीसाठी हस्तांतरित. बुलढाण्याच्या चिखला काकड गावात तणावपूर्ण शांतता. काल महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. इचलकरंजीच्या सांगली नाका परिसरात सुताच्या दोऱ्याच्या गुरुमाऊली वेअर हाऊस गोदामाला भीषण आग. कापडासाठी वापरात येणाऱ्या सुताचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी. 2 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान. तासाभरानंतर आग आटोक्यात. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आमगड गावात आईचं पार्थिव घरी असताना मुलानं दिली 10वीची परीक्षा. परीक्षा संपताच जड अंतकरणानं दिला आईला अखेरचा निरोप. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकाची 876 पदं रिक्त. मराठी भाषा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आरपारची लढाई. राज्य सरकारला पदाधिकाऱ्यांचा उपोषणाचा इशारा. सांगलीच्या कवठे महाकाळमधल्या अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग. मुलगा शाळेत पोहोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांनी स्कॅनिंग केल्यानंतर पालकांना मेसेज. नागपुरातील 85% स्कूल बस ठेकेदारांच्या भरोश्यावर. शालेय परिवहन समिती बैठकीचा तपशील न सादर केल्यामुळे न्यायालयाची नाराजी. अंतिम संधी देत माहिती न दिल्यास प्रत्येकी 50,000चा दंड आकारण्याचा इशारा. रायगड किल्ल्यावरचा रोपवे 5 दिवस बंद राहणार. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रोपवे बंद ठेवणार असल्याची माहिती. कोल्हापुरात बसरेवाडीमध्ये कूर कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 18 कोटी खर्च करून देखील कालवा फुटला. वारंवार कालवा फुटून शेतीचं नुकसान होत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला. नंदुरबारमध्ये बडफळी आणि पिंपळकुंट येथे वनविभागाकडून 17 नर्सरींचं बेकायदेशीर स्थलांतर. शिवसेनेचे तालुका प्रमुख मंडलेश जयस्वाल यांचा आरोप. तर आदिवासींवर अन्याय होत असून नर्सरी उभारली नाही तर आंदोलन करून गावकऱ्यांचा इशारा. कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आजपासून. 2 दिवसीय संमेलन आणि परिषदेचं आयोजन. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था सहभागी होणार. भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी मॉईल कंपनीच्या विरोधात कंत्राटी कामगारांचं 7व्या दिवशीही उपोषण सुरू. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं कामगारांमध्ये असंतोष. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात. आदिवासी पारंपरिक कला, संस्कृती आणि वस्तू घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न. महोत्सवामुळे विकासासोबतच रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. खूप सारे लोकांनी खूप सारा जे आपले पारंपरिक नृत्य होते इथे, जे इंटरनॅशनल स्कूल जे आहे आणि आपले ट्रायबल अकॅडमीचे व्हॉलंटियर्स होते, त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन खूप सारे स्टॉल्स आहेत इथे. नंदुरबारचे जितके चांगले प्रॉडक्ट्स आहेत, चांगले खाद्यपदार्थ आहेत, ते सगळे इथे आहेत. भरपूर प्रकारची ऍक्टिव्हिटीज आमची प्लॅन्ड आहे. तोरणमालफेस्टिवल.in आमची वेबसाईट आहे आणि त्यावर एक व्हॉट्सअप चॅनलचा QR कोड पण आहे, ज्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन फेस्टिवलबद्दल मिळते. दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर स्फोटाचा इशारा. दहशतवादी चांदणी चौकातील मंदिराला लक्ष्य करू शकतात. लष्कर-ए-तोयबा हल्ल्याचा कट रचत असल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानमधील मशिदीच्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी दहशतवादी रणनीती आखत असल्याची माहिती. विशेष अध्यक्षीय अधिकारांतर्गत विविध देशांच्या वस्तुमालावर आयात शुल्क आकारण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाही. अमेरिका सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांना फटकारलं. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला लज्जास्पद म्हणत ट्रम्प यांचा संताप. तर नवीन अतिरिक्त 10% टॅरिफवर ट्रम्प आज स्वाक्षरी करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.